हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आज आपला ब्लॉग येणार आहे कोकणामधला. तर कोकणातला ब्लॉग म्हणजे नॉर्मली जे काही मी मस्ती करणार आहे, कुठे कुठे जाणार आहे, हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे. आय नो खूप दिवसांनी मी ब्लॉग करते, तर म्हटलं आता गावी आलीच आहे तर मग ब्लॉग तर बनत आहे. एवढे दिवस मी केला नव्हता, पण म्हटलं की ह्या वेळेस आपण जरा आपलं पण गाव दाखवावं. कोकण म्हणजे तर तुम्हाला माहितीच असेल. तर मग कोकणातले कुठे कुठे जाणार आहे, तिथले तिथले सगळे ब्लॉग तुम्हाला दाखवेल, सगळे निसर्ग दाखवेल. खूप छान आहे, हे पण तुम्ही बघा. कंटिन्यू करा, ब्लॉग पूर्ण बघा. कसा वाटला हे मला नक्की सांगा. चलो कंटिन्यू करूया ब्लॉग आपण. गायस, बाकीचे व्ह्यूज बघायच्या आधी पहिला आमच्या बाल्कनी मधला व्ह्यूज तुम्हाला दाखवते. चलो, मी आता खाली आलेली आहे, पार्किंग मध्ये आली. तर आपल्या लाडक्या शिजुकाला भेटूया. खूप दिवस झाले भेटली नाहीये, आपण तिला भेटूया. मम्मी तिची तयारी करते, तुम्हाला दाखवते. ती शिजुका, दुसरं कोणी नाहीये. थांबा, ओपन करते. तिला पॅक करून ठेवलं होतं, चालली तिची ओपनिंग. बिचारी दमली असेल गप्पा राहून राहून एका जागेवर. तर आम्ही आलोय. आता थोडीशी मदत करते. आता आम्ही खाली उतरलोय. हे बघा आमची शिजुका. शिजुका म्हणजे गाडी. शिजुका ज्युपिटर गाडी आहे, पण मी तिला शिजुका बोलते लाडाने. चलो, आता आम्ही निघतो. तुम्हाला बाकीचे व्ह्यूज दाखवते. चलो. जेवढी रात्रीची थंडी आहे आणि सकाळची थंडी आहे ना, तेवढंच दुपारचं कडक ऊन आहे, कडक. सगळं एवढं पॅक करून आली आहे. घाट सुरू होतोय, तर तुम्हाला घाटातला व्ह्यू दाखवते. घाटामधले व्हिडिओ मी जरा फास्ट फॉरवर्डवर टाकली आहे, कारण की उगाच बोर नको व्हायला ना तुम्हाला, म्हणून म्हटलं की जरा फास्ट फॉरवर्डवर टाकते. त्याच्यावरती पण व्ह्यूज दिसतोय खूप सुंदरसा. ह्या नदीवर आम्ही मज्जा करायला आलो होतो पावसामध्ये, पण आता बघा ना पूर्ण सुकून गेली. आता आम्ही येत होतो, तो मध्येच रस्त्यामध्ये बघा मला काय दिसलं. अरे रे रे, छोटस पिल्लू आहे, त्याला मारून टाकलंय. बापरे. मी मम्माला बोलली थांबव थांबव लवकर, मला बघू दे काय ते. मी घाबरते असं सगळं बघायला, पण आता ब्लॉग मध्ये थोडस घेतलंच पाहिजे ना काय काय. चलो. तुम्हाला माझं लक्ष होतं, मम्मीने बोलली बघी बघ काय, आणि मम्मी थांबली पुढे. घाबरते पण, आणि मी गेली मागे परत चालत. चलो, गावामध्ये आम्ही एंट्री केली आहे. खेडेगावातली मजाच वेगळी. ते शेणाचं घर, आजूबाजूला हिरवं हिरवं, खूप छान वाटतं. बाजूला जंगल, आणि मग असं मध्ये मध्ये काहीतरी दिसतं, बाहेर येतं, ते अजून भीती. ह्या मावशीच्या गावाचं नाव आमच्या मुंडे. कोतवाडी.
मध्येच कुठेतरी एक खाऊवाला असतो, नाहीतर एवढं लांब चालत जायचं. आताच बघा ना, एवढं लांब पर्यंत आलोय आणि एकच खाऊचं दुकान होतं. हे बघा इकडे, ती एक मजा वेगळी. हे मंदिर, ते तिकडे घर होतं त्यांनी वाटतं मारलंय त्याला. नाही त्याच्यावर गाडी चलो, आता घर आलेलं आहे मावशीचं. मावशीचे कपडेच होणार आहे आता खूप. तिला न सांगता आम्ही आलेलो आहोत. तुला बघ तिचे रिॲक्शन काय येते. बोलला, मला माहिती होत तू बोलला. कैसी आहे, किची आहे. मी आता फोनच लावणार होते. हा, हे आपल्या मावशीचं छोटस घर. हॅलो, हे काय सारवलं होतं काय म्हणून म्हणून रांगोळी बिंगोळी काढली. नुकतंच आमचं जेवण झालं होतं. मम्मीने थोडा आराम केला, कारण की आता परत रिटर्न जायचं होतं, तेवढाच प्रवास करायचा होता म्हणून. गाईज, हे मी झाड लावलं होतं नारळाचं, हे आणि हे. ते आता नशीब वाढलंय, पाऊस गेला ना त्याच्यामुळे एवढी त्याची वाढ झालेली आहे. बरं वाटतंय बघून एवढ्या दिवसांनी. एक मिनिट हो, पकड असं. माझ्या हाईट एवढं आहे का बघूया आपण. पाठी जा. हाईटीपेक्षा वर झालंय. हे हाईटी एवढं हाईटीपेक्षा वर झालं. नंतर आल्यावरती अजून वर. पहिला नारळ मला देणार आहे काय? मी कॅप्चर करून ठेवते. चालेल चालेल, मला पहिला नारळ भेटला पाहिजे. नाही दिला तर ही व्हिडिओ इकडे आमच्या इकडे. आत्ताच आम्ही जस्ट निघालो तिथून. हा ब्लॉग मी इथेच आता एंड करते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि संध्याकाळचा व्ह्यू चलो बाय.